नमस्कार मित्रांनो. सावनमध्ये या 5 भाज्या जरूर खाव्यात. त्या आरोग्यासाठी वरदान आहेत. आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवा. सावनचा पवित्र महिना सुरू होणार आहे. भगवान शिवाला समर्पित मानला जाणारा हा महिना. या काळात भाविक पूजा, उपवास आणि उपवासात गुंतलेले असतात. पण त्याच वेळी आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आरोग्याची काळजी घेणे. कारण सावन हा केवळ धार्मिक श्रद्धेचा महिना नाही, तर पावसाळ्याचा महिना आहे, ज्यामध्ये पोटाशी संबंधित आजार, संसर्ग आणि पचनाच्या समस्या अनेकदा दिसून येतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. सावनमध्ये काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. तुम्ही हे ऐकलेच असेल, पण काही भाज्या अशा आहेत ज्या या ऋतूत खाल्ल्या पाहिजेत, कारण त्या शरीराला ओलावा देतात, आजारांपासून संरक्षण देतात आणि मन शांत ठेवतात. तर सावनमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या 5 खास भाज्या जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि कदाचित तुम्हाला मोठ्या आजारापासून वाचवू शकते. पहिला क्रमांक म्हणजे अरबी. सावन ऋतूमध्ये शरीराला आतून बळकट करण्यासाठी अरबी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. त्यात असलेले हलके तेल शरीराच्या हाडांमध्ये लवचिकता राखण्यास मदत करते. तसेच ते त्वचेला आतून पोषण देते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते. दुसरा क्रमांक म्हणजे दुधी भोपळा आणि टोमॅटो. आयुर्वेदानुसार हलक्या आणि लवकर पचणाऱ्या भाज्या या ऋतूत खाव्यात. दुधी भोपळा आणि टोमॅटो या श्रेणीत येतात. ते केवळ पोट थंड करत नाहीत, तर शरीराला विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करतात. म्हणून त्यांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा. क्रमांक 3 भेंडी. भेंडीला या ऋतूतील सुपर भाजी म्हणता येईल. त्यात नैसर्गिक चिकटपणा आहे, जो पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ते केवळ पचन सुधारत नाही, तर पावसाळ्यात आम्लता आणि गॅसच्या समस्या दूर ठेवण्यास देखील मदत करते. आता आपण जाणून घेऊया श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टींपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे, अन्यथा त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. क्रमांक 1 आंबट दही टाळा. श्रावण दरम्यान सामान्य दिवसांप्रमाणे दही खाऊ नये. या ऋतूमध्ये दही खूप लवकर आंबट होते, ज्यामुळे त्यात हानिकारक बॅक्टेरिया तयार होऊ लागतात. जर तुम्हाला दही खायचे असेल तर ते पूर्णपणे ताजे असले पाहिजे. शिळे किंवा रात्रीचे दही पूर्णपणे टाळा. दुसरे म्हणजे दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी करा. या ऋतूत दूध, पनीर आणि चीज सारख्या जड पदार्थ पचण्यास कठीण होऊ शकतात. पावसाळ्यात शरीरातील चयापचय प्रक्रिया थोडी मंदावते. अशा परिस्थितीत उच्च प्रथिनेयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन मर्यादित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पचनसंस्थेवर जास्त भार पडणार नाही. तिसरे म्हणजे वांग्यापासून अंतर ठेवा. पावसाळ्यात भाज्यांचे स्वरूप आणि गुणवत्ता दोन्ही बदलते आणि वांगी हा याचा सर्वात जास्त परिणाम होणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे. या ऋतूत वांग्याच्या आत अनेक वेळा सूक्ष्म कीटक जन्माला येतात, जे बाहेरून अजिबात दिसत नाहीत. जेव्हा तुम्ही भाजी कापता तेव्हा तुम्हाला कळते की वांगी आतून कुजली आहेत किंवा त्यात लहान कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. बऱ्याचदा लोक नकळत हे कीटक शिजवून खातात आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा होते. पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब यांसारख्या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद असेही सांगतो की या ऋतूत वांग्याचा परिणाम शरीरावर जास्त होतो आणि त्यांचे पचन कठीण होते. म्हणून श्रावण महिन्यात वांग्यापासून शक्य तितके अंतर ठेवा. स्वयंपाकघरात शोधताना ते ताजे दिसले असेल तरी सध्या ते तुमच्या प्लेटमध्ये न आणणे चांगले. क्रमांक 4 हिरव्या पालेभाज्यांबाबत सावधगिरी बाळगा. पालक, मेथी, मोहरी, धने आणि कोबी यांसारख्या हिरव्या पालेभाज्या सामान्यतः आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. पण श्रावण महिन्यात आपण पावसाळ्यात या भाज्या तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. या ऋतूमध्ये हवेतील आर्द्रता आणि
जमिनीतील कीटकांची क्रिया खूप वाढते. या पानांवर अनेकदा सूक्ष्म कीटक, बुरशी आणि मातीचे अवशेष चिकटलेले असतात, जे कधीकधी धुतल्यानंतरही पूर्णपणे स्वच्छ होत नाहीत. आणि जेव्हा त्या अशा प्रकारे शिजवल्या जातात, तेव्हा या गोष्टी रोगांना जन्म देतात. म्हणूनच आयुर्वेद आणि आरोग्य तज्ज्ञ दोघेही सल्ला देतात की श्रावण महिन्यात पालेभाज्यांचे सेवन पूर्णपणे टाळा किंवा त्या काळजीपूर्वक धुवून आणि चांगले शिजवूनच खा. लक्षात ठेवा की सावधगिरी ही सुरक्षितता आहे. 5वा क्रमांक, मांसाहार टाळा. श्रावण महिना हा केवळ धार्मिक श्रद्धा आणि उपवासाचा काळ नाही, तर शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्याचा पवित्र प्रसंग मानला जातो. या काळात केवळ उपासनेचे महत्त्व वाढत नाही, तर सात्विक आहाराचे पालन करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. श्रावणमध्ये वातावरणातील आर्द्रता आणि थंडी वाढते, ज्यामुळे पचनसंस्था मंदावते. अशा परिस्थितीत मटण, चिकन, अंडी किंवा मासे यांसारखे मांसाहारी अन्न पचवणे शरीरासाठी जड असू शकते. या गोष्टी पचवण्यासाठी जास्त वेळ, जास्त मेहनत आणि जास्त पचनशक्ती लागते, जे या ऋतूत अनेकदा कमकुवत होते. हेच कारण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही आहे. श्रावणमध्ये मांसाहारी अन्नापासून दूर राहणे शहाणपणाचे मानले जाते. 6वा क्रमांक, मशरूम. पावसाळ्यात मशरूम सारखे पदार्थ खाण्यास चविष्ट वाटू शकतात, परंतु यावेळी त्यांचे सेवन करणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. खरं तर पावसाळ्यात आणि दमट हंगामात जमिनीत आणि झाडांवर वाढणाऱ्या जंगली मशरूमची संख्या लक्षणीयरित्या वाढते. हे सर्व मशरूम खाण्यायोग्य नसतात. यातील बरेच मशरूम विषारी असतात आणि सामान्य माणूस त्यांना ओळखू शकत नाही. बऱ्याच वेळा लोक बाजारातून मशरूम खरेदी करतात, पण ते खरे आणि बनावट ओळखल्याशिवाय ते शिजवतात. आणि जर तुम्ही चुकून विषारी मशरूम खाल्ले, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेवर होतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणात जास्त ओलावा आणि बॅक्टेरिया असल्याने ब्रँडेड मशरूम देखील लवकर खराब होऊ शकतात किंवा संक्रमित होऊ शकतात, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि अगदी अन्नातून विषबाधा अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेद पावसाळ्यात अशा जड बुरशीयुक्त पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो, कारण या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. म्हणूनच सूचना अशी आहे की तुम्हाला कितीही मशरूम आवडत असले तरी श्रावण महिन्यात ते पूर्णपणे टाळा. क्रमांक 7, काकडी आणि घेरकीन. जर तुम्ही पावसाळ्यात आरोग्याबद्दल जागरूक असाल, तर काकडी आणि घेरकीन तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी पर्याय वाटू शकतात. शेवटी ते थंड, हलके असतात आणि तहान देखील भागवतात. पण थोडी वाट पहा. उन्हाळ्यात अमृत मानली जाणारी गोष्ट श्रावणमध्ये तुमच्यासाठी धबधब्याचे काम करू शकते. खरं तर काकडी आणि घेरकीन दोन्हीही पाण्याने समृद्ध भाज्या आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया, बुरशी आणि सूक्ष्मजंतू खूप लवकर वाढतात. श्रावण महिन्यात वातावरणातील जास्त आर्द्रता आणि तापमानातील चढ उतार यांचा त्यांच्यावर खूप लवकर परिणाम होतो. जर ते योग्यरित्या साठवले गेले नाहीत किंवा थोडेसे कापले गेले, तर काही तासातच त्याच्यामध्ये खराब होण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि जर तुम्ही अशी काकडी सॅलडमध्ये कच्ची खाल्ली, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. याशिवाय काकडीचा परिणाम खूप थंड मानला जातो आणि श्रावण महिन्यात जेव्हा शरीराची अग्नी म्हणजेच पचनशक्ती कमकुवत होते, तेव्हा हा थंडीचा परिणाम आणखीन हानिकारक ठरू शकतो. आयुर्वेद असेही म्हणतो की पावसाळा आणि पावसाळ्यात कच्च्या, थंड आणि पाण्यासारख्या गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून शरीर संतुलित राहील. म्हणून सल्ला असा आहे की जर तुम्हाला काकडी किंवा कचोरी खायची असेल, तर ती पूर्णपणे ताजी खा. ती चांगली धुवावी, सोलून घ्यावी आणि थोडे मीठ घालून खावी. आणि या ऋतूत काही दिवस ते टाळणे चांगले. 8वा क्रमांक, सात्विकता स्वीकारावी. या पवित्र महिन्यात सात्विक अन्न खाण्याची परंपरा आहे. लसूण, कांदा, मुळा, सुकी आणि काळी मिरी यांसारख्या तिखट आणि उष्ण स्वरूपाच्या पदार्थांमुळे या ऋतूत शरीरात असंतुलन निर्माण होऊ शकते.
म्हणून हे आहारापासून दूर ठेवावे आणि हलके सात्विक आणि ताजे अन्न प्राधान्य द्यावे. 9वा क्रमांक, अंकुरलेल्या गोष्टींपासून विश्रांती घ्या. पावसाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रता खूप वाढते. त्याशिवाय सूर्यप्रकाश कमी असतो. अशा परिस्थितीत ज्या गोष्टी लवकर खराब होत नव्हत्या त्या आता काही तासात कुजू लागतात किंवा संसर्गित होऊ लागतात. यापैकी एक म्हणजे अंकुरलेले हरभरा, मूग, पतंग किंवा मेथी यांसारखे अंकुरलेलं धान्य आणि बिया. ते बाहेरून खूप ताजे दिसू शकतात, परंतु आतमध्ये ते बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू लागतात. अंकुरलेले पदार्थ सामान्य दिवसात खूप फायदेशीर असतात, परंतु पावसाळ्यात त्यांचे काळजीपूर्वक सेवन करा. जर तुम्ही ते खात असाल तर ते खूप ताजे बनवा आणि खाण्यापूर्वी चांगले उकळा. श्रावणमध्ये काही काळ त्यांच्यापासून दूर राहणे चांगले होईल, जेणेकरून तुमची पचनसंस्था संतुलित राहील. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती थोडीशीही उपयुक्त वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आरोग्य आणि धर्माशी संबंधित येणारे विशेष व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा. आणि हो, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या पवित्र महिन्यात भोलेनाथांचे आशीर्वाद मिळवा. धन्यवाद.